अंधार दूर झाला तू दाविनी पहाट अंधार दूर झाला या ज्ञान पामरांचा आधार भीम झाला या ज्ञान पामरांचा आधार भीम झाला परिवर्तनाचे घोडे अवकाशी दौडताना परिवर्तनाचे घोडे अवकाश दौडताना तू दाविलेस बोट वाटा नवीन झाल्या तू दाविलेस बोट वाटा नवीन झाल्या पाहतो भरून डोळे अधिकार वेचताना मी भोगिले ते सुख रंगाचा राव झाला तू ज्ञान सूर्य भीमा तू ज्ञान सूर्य भीमा काळाला भेदताना तू दाविलेस बोट वाटा नवीन झाल्या तू दाविलेस बोट वाटा नवीन झाल्या शब्द सूर माझे तुझला ते वंदिताना शाई सबळ आले शब्दास शोधताना काळाने काळ लिहिला काळाने काळ लिहिला काळाशी बोलताना तू दाविलेस बोट वाटा नवीन झाल्या तू दाविलेस बोट वाटा नवीन झाल्या नाभिमाशी नाते हे जोडताना तोडून पाश सारे जय भीम बोलताना तुडवीत आलो काटे तुडवीत आलो काटे काटे ते वेचताना तू दाविले
अवकाशी दौडताना परिवर्तनाचे घोडे, अवकाशी दौडताना तू दाविले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, त्याचबरोबर आपल्या शाळेचे संस्थापक कैलासवासी शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या स्मृतीला अभिवादन करते. आजचा दिवस म्हणजे 6 डिसेंबर 2024 या दिवशी सुधागड विद्यासंकुलामध्ये आपण एक शासकीय कार्यक्रम म्हणून आणि पूर्ण भारताचे घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन यांना अभिवादन करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. त्यांच्याविषयी म्हणायचं झालं तर पूर्ण भारतीय समाजातील तळागाळातील समाजाला त्यांनी या शिक्षण देऊन पूर्णपणे त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. आज प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्रपणे आपले विचार प्रदर्शित करत आहे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याविषयी जर म्हणायचं झालं तर बरेच असे अधिकार आहेत. महिलांसाठी प्रसूती रजा असो किंवा आपल्या सर्व शिक्षकांसाठी 8 तासाचं काम असो, जे 12 तास काम करावं लागत ते 8 तासावर आलं, त्याचा बोनस दिला जातो, रजा दिल्या जातात, आपल्याला 12 CL दिल्या जातात, मेडिकल दिल्या जातं. या सर्व गोष्टी तसेच प्रत्येक गोष्टीचे जे काही घटनेमध्ये त्यांनी कायदे केलेले आहेत, कलम केलेले आहेत, यानुसार आज जी लोकशाही चालत आहे. त्यांनी भारतीय घटना ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुपूर्द केली आणि 26 वर्षातच या महामानवाची प्राणज्योत 6 डिसेंबर 1946 साली मालवली गेली. त्यांना मी एकच अभिवादन करेन की अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा, शांत हो जरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन.